मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी, जो व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेला आहे, दुरावलेला आहे, आपल्यावरती रागावलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते की जी सतत आपल्यावरती रागावते, चिडते. आपण त्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो, पण ती व्यक्ती सतत आपल्यापासून दुरावते. कधी ती आपली बहीण असते, आपला भाऊ असू शकतो, आपली आई असू शकते, सासू असेल, पत्नी असेल, पती असतील, अगदी कुणीही असेल. जे कोणी तुमच्यावरती रागवलंय, जे कोणी तुमच्यापासून लांब गेलंय, जे कोणी तुमच्याशी बोलत नाहीये, तुमच्यापासून दूर आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी, जे काही तुमचं प्रेम आहे ते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. हा उपाय सांगण्या अगोदर एक छोटासा अनुभव सांगते. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या आपल्याच स्वामी भक्त ताई आहेत, ज्या आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत. ताईंचं नाव आहे तृप्ती देसाई. ताईंनी मागच्याच महिन्यामध्ये फोन केला होता. जवळपास 3 ते 4 वेळा ताईंनी मला फोन केला होता आणि त्यांची एकच समस्या होते की ताई, माझी सख्खी बहीण आहे, पण आमच्यात खूप वाद झालेत, आमच्यात खूप भांडणं झालीत. म्हणजे आत्ताच 2 वर्षांपासून हे सुरू आहे. काहीतरी जमिनीवरून त्यांचं सुरू होतं आणि मग म्हणजे या ताईंना भाऊ नाही आहे, जी काही जमीन होती वडिलोपार्जित त्याच्यावरनं काहीतरी वाद होते. ताई म्हणतात की माझ्या बहिणीचा जो नवरा आहे तो तिला माझ्याशी बोलू देत नाही आहे आणि त्यावेळेस त्यांना खूप आठवण येत होती, त्यांनी बोलावं असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्या ताई सतत मला फोन करत होत्या. मी ताईंना हीच टेक्निक सांगितली, हीच रेमेडी सांगितली आणि मनापासून करायला सांगितली. या ताईंनी मनापासून पूर्ण विश्वासाने हा उपाय, ही टेक्निक यूज केली आणि तुम्हाला सांगते, बरोबर 1 महिन्यानंतर, बघा 1 महिन्यानंतर जी बहीण त्यांच्याशी 2 वर्षापासून बोलत नव्हती, त्यांची भेट नव्हती, काहीच नव्हतं, ताई अचानक त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. म्हणजे ताईंची छोटी मुलगी आहे, तिला काहीतरी थोडासा त्रास होत होता, म्हणून तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि योगायोगाने त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांची बहीण आली. समोरासमोर भेट झाली आणि त्यानंतर त्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर त्या ताईंची बहीण त्यांना रोज फोन करते. बघा, जर मनापासून केलं, विश्वासाने केलं, पूर्ण श्रद्धेनं केलं तर 100% खात्रीने सांगते तुमच्या नशिबात नाही ते पण तुम्हाला मिळतं. आता मी त्यांना कुठली टेक्निक सांगितलेली, कुठला उपाय सांगितलेला, व्यवस्थित ऐका. आठवड्यातील कुठलाही दिवस, जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, तुमच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा वाटतोय, त्या दिवशी हा उपाय करायचा. रात्री 7च्या पुढे झोपण्याच्या अगोदर कधीही तुम्ही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लवंग. मोजून तुम्हाला 21 फूलवाले शाबीत लवंग घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक कागदाचा तुकडा, छोटासा कागद, सफेद किंवा पेपराचा तुकडा प्रत्येकाकडे असो, तुम्ही पेपर घेतला तरीही चालेल. आता सगळ्यात पहिले काय करायचं, तर जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, लाल किंवा हिरव्या रंगाच्या पेनाने. आता त्यात म्हणजे त्या ताईंच्या बहिणीचं नाव अंकिता होतं, मग ताईंनी अंकिता लिहिलं. तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी करायचं आहे त्या व्यक्तीचं जे काही नाव असेल ते फक्त तुम्हाला एका शब्दामध्ये त्या कागदावर लिहायचं आहे. घेतलेले 21 लवंग जे आहेत त्यातलं पहिलं लवंग उजव्या हातात घ्यायचं. जो सांगतीये तो मंत्र 11 वेळा म्हणायचा. ह्रीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ह्रीम श्रीम सोहम वश वश स्वाहा आणि ती लवंग ठेवायची. पुन्हा दुसरी लवंग, ह्रीम श्रीम तनुजा वश वश स्वाहा. ह्रीम श्रीम मृणाली वश वश स्वाहा. ह्रीम श्रीम मिताली वश वश स्वाहा. ह्रीम श्रीम करण वश वश स्वाहा. आता जे नाव घेतलंय त्याऐवजी तुम्हाला जे नाव घ्यायचं ते घ्यायचं. 11 वेळा हा मंत्र म्हणायचा. फुलवाली लवंग जी आहे ती कागदावर ठेवायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, बरोबर उजव्या हाताच्या या भागामध्ये ही लवंग अशी ठेवायची, अभिमंत्रित करायची, ती लवंग त्या कागदावर ठेवायची. अशा 21च्या 21 ही लवंग अभिमंत्रित करून तुम्हाला कागदावर ठेवायची आहेत आणि कागदाची पुडी करायची आहे. तयार केलेली जी पुडी आहे ही आता तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं 7 वेळा ओवाळायची आहे.
बघा तुमचा हा जो भाग आहे या भागावरून तुम्हाला 7 वेळा ही पुडी जी आहे अशी ओवाळून घ्यायची आहे. ओवाळल्यानंतर ती पुडी बघायची नाही, तिला हात लावायचा नाही. म्हणजे ओवाळून झालं की त्यानंतर ती पुडी बघायची नाही. तुम्ही जिथे झोपताय, जिथे तुमचा बिछाना आहे, जिथे तुमचा बेड आहे, जिथे कुठे तुम्ही झोपताय तर तिथे तुमच्या उशीखाली वगैरे ही पुडी जी आहे ती दाबून द्यायची, ठेवून द्यायची. आता ही पुडी तुम्हाला सलग 21 दिवस तिथेच ठेवायची आहे. रात्री उपाय केला, रात्री उशीखाली किंवा गादीखाली टाकली, दिवसभर ती दुसऱ्या दिवशी बघायची नाही. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्या ठिकाणी तेव्हा ती गादी खालून काढायची, ती पुडी आपल्या हातामध्ये घ्यायची, सांगितलेला मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि पुन्हा ही पुडी होती तिथेच ठेवून द्यायची. असं सलग तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. किती? 21 दिवस. दिवसभर ती बघायची नाही, हात लावायचा नाही, काय नाही, फक्त रात्री झोपताना हातात घेऊन ती अभिमंत्रित करायची आणि तिथे ठेवून द्यायची. 21वा दिवस असेल म्हणजे 21 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर 22वा दिवस असेल, त्या 22व्या दिवशी ती पुडी आपल्या बिछानाखालून काढायची. टेरेस तुमच्याकडे म्हणजे टेरेस असेल किंवा एखादा उंचवटा असेल, आता तुम्ही जर बिल्डिंगमध्ये राहत असाल तर तिथे कुठे गॅलरी असेल, ज्यांच्याकडे टेरेस गॅलरी असं काही नाही त्यांनी घराच्या बाहेर या. जिथे कुठे एखादं झाड असेल, घराच्या आजूबाजूलाही चालेल, एखादं झाड असेल त्या झाडाच्या वरती ही पुडी फेकायची आहे. त्या झाडावरती ही पुडी जोरात फेकायची आहे. जेव्हा ही पुडी तुम्ही जोरात त्या झाडावर फेकाल तेव्हा तुमचं शत्रुत्व, तुमच्यातले वाद, तुमच्यातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता किंवा जे काही तुमच्यामध्ये आहे वाईट ते सगळंच्या सगळं फेकतंय असं तुम्हाला फील झालं पाहिजे. 21 दिवसानंतर पूर्ण रिलॅक्स व्हा, पूर्ण शांत व्हा. 21 दिवसानंतर फक्त मनात पॉझिटिव्हिटी ठेवा की हो ती व्यक्ती माझ्याकडे येणार किंवा मला फोन करणार किंवा माझ्याशी बोलणार. तुम्हाला मी खात्रीने सांगते 21 दिवसानंतर काहींना आधी पण येऊ शकतो, पण 21 मी ज्यांना हा उपाय सांगितला आहे त्यांना 21 दिवसानंतरच अनुभव आलेला आहे. 21 दिवसानंतर जी व्यक्ती तुमच्यापासून अनेक वर्ष लांब होती किंवा अनेक वर्ष दूर होती ती व्यक्तीसुद्धा कुठल्या ना कुठल्या मार्गाने किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने तुमच्या समोर येणार. काय घडणार, कसं घडणार किंवा कसं काही तुम्हाला कल्पना नसेल, पण जी व्यक्ती दुरावली होती, लांब होती, ती व्यक्ती बरोबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. हा शास्त्रातील उपाय आहे, लाल किताबमधील उपाय आहे, वशीकरणाचा हा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.